लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। छावा क्रांतीवीर सेना महाराष्ट्र राज्याच्या तर्फे शिर्डी येथे राज्यस्तरीय महाअधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। 28 जुलै रोजी रविवारी हा सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला। दरम्यान अधिवेशनाची संपूर्ण पूर्वतयारी संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांच्या उपस्थितीत पार पडलेली होती। काल शिर्डी येथे सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन पार पडले। या अधिवेशनाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री अर्जुन खोतकर, अण्णासाहेब पाटील, आर्थिविकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यासह कामगार नेते अभिजित राणे, सुरेश पवार, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सर्व सामाजिक संस्थांचे अध्यक्ष तसेच सर्व पक्ष जिल्हा प्रमुख, महानगर प्रमुख, खासदार, आमदार, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। अधिवेशनाच्या वेळी शिवशाहीर स्वप्नील डुमरे यांच्या शाहिरीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला। दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून महाअधिवेशनास सुरुवात झाली। त्यानंतर आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार आणि सन्मान करण्यात आला। यावेळी प्रमुख अतिथींकडून पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। विशेष बाब म्हणजे भर पावसात देखील या अधिवेशनाला उदंड असा प्रतिसाद लाभला। दरम्यान या अधिवेशनाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले अर्जुन खोतकर, नरेंद्र पाटील, अभिजित राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे। आम्ही आमचं संविधानिक आरक्षण मागतोय। आम्ही कोणाच्या ताकदीला ओढत नाही, कोणाच्या ताकदीला ओढायला जात नाही। पण आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी 1994 ला जी आमची मेक मारून ठेवली, आमचं हक्काचं जे आरक्षण आमच्यापासून काढून नेलं, ते आरक्षण आम्हाला मिळवायचं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे आम्ही ती मागणी करतो। शरदचंद्रजी पवारांनी केलेली चूक या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुवर्ण संधी आहे सुधारवण्याची, आणि त्यांनी ती सुधारवून जरी लोकसभेला मराठा समाज तुमच्या विरोधात गेला असेल, परंतु विधानसभेला जर मराठा समाजाची एक गठ्ठा मत पाहिजे असेल तर त्या सर्व लोकांनी, त्या राज्यकर्त्यांनी, मग ते सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, प्रत्येकाने त्याची भूमिका स्पष्ट केली पाहिजे की मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण द्या। त्या पक्षाबरोबर आमची नीतिमत्ता असेल त्या पक्षाला आम्ही मतदान। तर छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनी यावेळी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला। निश्चितपणे अत्यंत पोट तिरकिरी या विषय मांडण्याचा प्रयत्न केला। करण भाऊला आणि सर्व मंचावरच्या आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीला सांगू इच्छितो, आमचा या ठिकाणी प्रतापचा पंकज शेतकरी सेनेचा प्रमुख आहे, तुमचा शेतकरी संघटनेचा, निश्चितपणे या माध्यमातून सांगू इच्छितो की माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जे जे ठराव आपल्या या अधिवेशनात झाले असतील, जे जे ठराव आपण या ठिकाणी केले असतील, त्या ठरावाची नकल तुम्ही मला या ठिकाणी द्या। मी पूर्णपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे निश्चितपणे हे ठराव मांडील, त्या संदर्भाने आपली एक बैठक त्यांच्याशी निश्चितपणे या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न करेल। मला असं वाटतं की आपण आता छावा संघटनेच्या माध्यमातून आपण आपल्या लोकांना व्यवहारिक शहाणपण शिकवलं पाहिजे। नरेंद्र पाटील निश्चितपणे हे करण्याचा प्रयत्न करतात, राणेजी आपण आपल्या ठिकाणाच्या माध्यमातून हा प्रयत्न करतात। निश्चितपणे हे व्यवहारिक शहाणपण निश्चितपणे अशा संघटनेच्या माध्यमातून लोकांपर्यंत नेण्याचा निश्चितपणे आपण हा प्रयत्न केला पाहिजे। तो प्रयत्न तुम्ही आम्ही मिळून निश्चितपणे या ठिकाणी करूया। आज खरं तर करण भाऊ तुमच्या अधिवेशनाला वरून राज्याला सुद्धा यावं असं वाटलं। पाहताना या सगळ्या कामगार मंत्र्यांचा जी भूमिका होती ती फार सकारात्मक होती। दुर्भाग्यानं 19च्या नंतर कामगार चळवळीमध्ये असणारा कामगार मंत्री कामगार चळवळ संपुष्टात आणतो का काय अशी भावना निर्माण झाली। आज नाशिकमध्ये आमचा माथाडी कामगार आहे, ना पणन मंत्र्यांना वेळ आहे, ना कामगार मंत्र्यांना वेळ आहे। तो माथाडी कामगार रस्त्यावर आंदोलन करतो, कलेक्टर कार्यालयामध्ये डीडीआर त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतो, परंतु व्यापारी वर्गाने या कामगार चळवळीला जवळपास हाताशी घेतली।
आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तर परिस्थिती अशी आहे की आमचा जरी शेतकरी असला तरी व्यापारी हा या शेतकऱ्यांच्या वरती सगळं नियंत्रण करतो. बाजारभाव जास्त वाढले तर ऑटोमॅटिकली मार्केट बंद होतं. शेतकऱ्यांचा माल जास्त प्रमाणामध्ये आवक झाली तरी मार्केट बंद करतं. कामगारांचा प्रश्न आला तरी मार्केट बंद करतं. पण याचं नियंत्रण कुणाकडे आहे? कारण भाऊ याचं नियंत्रण सगळ्या व्यापारी वर्गांकडे, त्या उंडेकरीकडे, त्या बाजार समितीच्या लायसन्सकडे. आमचे नेते सन्माननीय अर्जुनजी खोतकर सकाळपासून तिसऱ्यांदा भेटलेले, त्यांना जास्त मी जोगायला मी माझं भाषण आपल्याला शुभेच्छा देण्या इच्छित आहे. माझ्या शुभेच्छा करणबरोबर कायम आहे. दरम्यान या अधिवेशनासाठी राकेश मोरे, शिवाजी मोरे, शिवा तेलंग, अनिल राऊत, विजय वाहुडे, नितीन शिंदे, बाबा रोटे, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, चंद्रशेखर विसे, गणेश माने, पंकज पाटील, विशाल गव्हाणे, किरण डोके, धनराज लटके, पांडुरंग मोरे आदींसह सर्वच पदाधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. तसेच राज्यभरातील छावा क्रांतीवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची या अधिवेशनाला लक्षणीय उपस्थिती होती. संजय परमार, नाशिक न्यूज, शिर्डी.